गुड मॉर्निंग ऑल. आजचा टॉपिक आहे शॉप ऍक्ट. शॉप ऍक्ट रिलेटेड आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहोत. शॉप ऍक्ट काढतात हे मोस्टली बऱ्याच जणांना माहिती आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये छोट्याहून छोटा बिझनेस जरी करायचा असेल तरी शॉप ऍक्ट हे मॅन्डेटरी आहे. कुठलेही शॉप म्हणा, ऑफिस एस्टॅब्लिशमेंट, जे ऑफिसेस म्हणतो आपण, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, ह्यांना शॉप ऍक्ट काढणं कंपल्सरी आहे. ओके, तर त्याच्याशी त्या शॉप ऍक्टची माहिती मोस्टली सगळ्यांना असते, दुकानात लावलेलं असतं किंवा ऐकून माहिती असते. तर आज आपण काय करणार आहोत, तर आपण शॉप ऍक्ट, द बॉम्बे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1948 हा आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत, जेणेकरून त्याची तुम्हाला माहिती मिळेल. बॉम्बे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. आता स्कोप काय, नावाप्रमाणे बॉम्बे शॉप ऍक्ट आहे हा, त्यामुळे हा शॉप ऍक्ट जो आहे हा महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे. प्रत्येक राज्याचे वेगळे नियम आहे, त्यापैकी शॉप ऍक्ट हा महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित असणारा टॅक्स आहे. हा जो टॅक्स आहे 1948 हा रिप्लेस झालाय. कुठल्यासाठी रिप्लेस झालाय, तर महाराष्ट्र शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऍक्ट 2017 अँड रूल्स 2018. ओके, ह्याला रिप्लेस झालाय. म्हणजेच काय झालंय, तर नव्याने हा ऍक्ट परत आणण्यात आलाय. 1948 सालचा ऍक्ट बदललाय, त्यांनी चेंजेस केलेत आणि नव्याने तो परत आणलाय. त्यामुळे आता 1948 सालचा ऍक्ट गेला, त्याच्या जागेवरती केम इन टू इफेक्ट फ्रॉम 7 डिसेंबर 2017, म्हणजे 7 डिसेंबर 2017 हा शॉप ऍक्ट नव्याने आणण्यात आलाय. हॅसल फी म्हणजे त्रास न होता तुमचं रजिस्ट्रेशन व्हावं, रूल्स अँड रेग्युलेशन आणखीन चांगले असावेत, या दृष्टिकोनातून हा टॅक्स नवीन आणण्यात आलाय. चेंजेस करण्यात आले जे आपल्या सगळ्यांना सोयीस्कर जातील असे चेंजेस करण्यात आले. आता हा शॉप ऍक्ट कुणाला लागू आहे, तर शॉप ऍक्ट ऍप्लिकेबल टू ऑल शॉप्स, सगळ्या दुकानांना, आणि कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे ऑफिसेस, दुकाने आणि ऑफिसेस इन द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व दुकाने आणि ऑफिसेससाठी हा ऍक्ट लागू करण्यात आला आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रात असणाऱ्या म्हणजे उद्या तुम्ही म्हणलात की मला एखादं छोटस दुकान टाकायचंय, अगदी मला स्टेशनरीचं छोटं दुकान टाकायचंय, तर मला शॉप ऍक्ट काढायला लागेल का, तर उत्तर आहे येस. उद्या एखादा म्हणला मला कन्सल्टन्सीचं ऑफिस काढायचंय, तर मला शॉप ऍक्ट काढायला लागणार आहे का, तर उत्तर येस. प्रोप्रायटरी कन्सर्न, अगदी प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे काय, तर एकट्याने बिझनेस करणे. एकट्याने कुठलाही बिझनेस करायचा असेल तर सगळ्यात सोपी प्रोसिजर आहे. म्हणजे काय, बिझनेसचं नाव ठरवणे, त्याचं शॉप ऍक्ट काढणे, ह्या 2 प्रोसेस झाल्या तर इमिजिएट बिझनेस चालू करता येतो. शॉप ऍक्ट ही काय आहे, त्या बिझनेसची आयडेंटिटी आहे. म्हणजे मी जर एखाद्या स्टेशनरीचं दुकान काढलं, ज्याला नाव दिलंय मी XYZ एंटरप्राइजेस, आणि माझ्या XYZ एंटरप्राइजेस जी आहे त्या XYZ एंटरप्राइजेसला हे दुकान माझं चालवतंय, ह्याचा पुरावा काय, कागदोपत्री पुरावा काय की हा माझा बिझनेस आहे, तो कागदोपत्री पुरावा म्हणजेच शॉप ऍक्ट. आय थिंक लक्षात येते तुमच्या. ओके, सो त्याला म्हणतात शॉप ऍक्ट. द ऍक्ट इज एनॅक्टेड फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग द राईट्स ऑफ एम्प्लॉई. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांना मी मगाशी सुरुवात करतानाच म्हणलं होतं की प्रत्येकाला शॉप ऍक्ट काढतात असतं, बिझनेस चालू करायचं म्हणजे ते काढावं लागणारं डॉक्युमेंट आहे इतकीच माहिती आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त शॉप ऍक्ट जो कायदा आहे, ह्या कायद्यामध्ये काय लिहिलंय आणि कशासाठी हा कायदा आहे आणि का शॉप ऍक्ट लायसन्स काढायचं, हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नाहीये. इव्हन ज्यांनी शॉप ऍक्ट काढले त्यांना पण ह्या गोष्टीची माहिती नसते. प्रोसिजर म्हणून तो शॉप ऍक्ट काढला जातो आणि दुकानामध्ये लावला जातो. तर मुळात ह्या शॉप ऍक्ट का आहे, या ऍक्टच्या अंतर्गत काय किंवा त्यांनी ह्या ऍक्ट मध्ये मुळात उद्देश काय त्या ऍक्टचा, तर तो उद्देश आहे तर एम्प्लॉईचे हक्क, एम्प्लॉईला हक्क मिळावेत, काही एम्प्लॉईला हक्क मिळावेत, प्रोटेक्ट केले गेले, एम्प्लॉईजला, काम करणाऱ्या लोकांना प्रोटेक्ट केले गेले. ओके, मग काय प्रोटेक्ट केले गेले, काय नियम ठेवलेत एम्प्लॉईसाठी, तर पेमेंट ऑफ वेजेस, एम्प्लॉईला पगार कसा देण्यात यावा, टर्म्स ऑफ सर्व्हिसेस, त्याला काम कसं देण्यात यावं, वर्किंग अवर्स, किती तास काम देण्यात यावं, सलग किती तास काम केल्यावरती रेस्ट देण्यात यावी. रेस्ट इंटरव्हल म्हणजे काय,
दिवसभरामध्ये मध्ये एक देण्यात येणारी इंटरव्हल ती किती तासांनी असावी? ओव्हरटाईम वर्क जास्तीचं काम करून घ्यायचं का? घेतलं तर त्याचे वेगळे चार्जेस पे करायचेत का नाही? ओपनिंग अँड क्लोजिंग अवर्स दुकानं कधी चालू करायची, कधी बंद करायची? क्लोज डेज बंद असण्याचे डेज, हॉलिडेज सुट्ट्या, लीव्ह कामगारांच्या सुट्ट्या, मॅटर्निटी लिव्ह मॅटर्निटी लिव्ह अँड बेनिफिट्स. ओके. वर्क कंडिशन कामाच्या आजूबाजूचं वातावरण, रूल्स फॉर एम्प्लॉयमेंट ऑफ अ चिल्ड्रन कुठल्या मुलांना कामावर ठेवावं, म्हणजे किती वर्षापर्यंतच्या मुलांना कामावर ठेवू शकता, किती वर्षापर्यंतच्या मुलांना कामावर ठेवू शकत नाही, आणि त्या रिलेटेड काय काय रेकॉर्ड खरं मेंटेन करायचे हे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय. रेकॉर्ड काय मेंटेन करायचे हे त्यांनी नमूद केलंय. त्यानुसार खरं तर रेकॉर्ड मेंटेन करायला लागतात. पण आपल्याला काय माहिती असतं की आपल्याला फक्त शॉप पॅक काढायचे आणि दुकानामध्ये लावायचंय. खरं तर हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन वन्स तुम्ही शॉप पॅक काढला की शॉप पॅक या कायद्याच्या अंतर्गत हे जे मी आता रिकॉल केलेत हे टर्म्स किंवा हे रेग्युलेशन्स हे रूल्स हे सगळ्यांना ऍप्लिकेबल होतात. ओके. आता महाराष्ट्र शॉप ऍक्ट आहे ऑब्वियस. महाराष्ट्रात मराठी लँग्वेज बोलली जाते तर रिजनल लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये शॉप ऍक्टला काय म्हणतात तर गुमस्ता लायसन्स. गुमस्ता शॉप ऍक्टला म्हटलं जातं गुमस्ता. मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड अ चार्टर्ड अँड लीगल ऑब्लिगेशन अँड राईट टू एम्प्लॉईचे हक्क इन द अनऑर्गनाइज सेक्टर ऑफ एम्प्लॉयमेंट. जिथे सेक्टर कसं आहे अनऑर्गनाइज आहे, फार काही ऑर्गनायझेशन नाहीये, डायरेक्टर मॅनेजर अशी लेवलची ऑर्गनायझेशन नाहीये. नॉर्मल प्रोप्रायटरी कन्सर्न मध्ये एक प्रोप्रायटर असतो तो एम्प्लॉई ठेवतो. सो हे अनऑर्गनाइज सेक्टर होतं. ओके. अशा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये एम्प्लॉईजला हक्क मिळावेत. ओके. दुसरं रेग्युलेट्स अँड मेंटेन्स द कंडिशन ऑफ वर्क अँड एम्प्लॉयमेंट इन द फॉलोइंग प्लेसेस. आता जिथं काम करतायत तिथे पण रूल्स अँड रेग्युलेशन्स असावे आणि कंडिशन ऑफ वर्क म्हणजे तुम्ही काम करतानाचं आजूबाजूचं वातावरण. ओके. तर हे कुठे कुठे बघितलं जाईल तर शॉप्स दुकानं, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, थिएटर्स आणि अदर प्लेसेस ऑफ पब्लिक एंटरटेनमेंट म्हणजे अम्युजमेंट पार्क वगैरे एटसेट्रा. ओके. अशा ठिकाणी हा ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. ओके. मला वाटतं क्लिअर झालंय. कुणाला काही प्रश्न असतील, कुणाला समजलं नसेल तर त्यांनी प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. तुमचा काही जरी प्रश्न असेल तरी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. आहे काही क्वेश्चन? समजलंय? व्हेरी गुड. ओके. म्हणजे तुम्हाला मुळातच शॉप पॅक लायसन्स करता तेवढंच माहिती होतं. गुड लोकेश. आता कळलंय ना नुसतं शॉप पॅक लायसन्स काढायचं तर त्याच्या मागची भूमिका काय? व्हेरी गुड. ठीक आहे. माहिती पाहिजे. आपण एखादी गोष्ट का काढतो हे डेफिनेटली आपल्याला माहिती पाहिजे. ओके. असेच तुमचे प्रश्न काय काय असतील इमिजिएट विचारा, तुमच्या शंकांचं निरसन करा. चॅट बॉक्सने तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तुमचा प्रश्न मी सगळ्यांनाही सांगेन. ऍप्लिकेबिलिटी ऑफ शॉप ऍक्ट. ओके. आता महत्वाचे काही कंडिशन्स आहेत. पहिलं म्युन्सिपल एरियामध्ये शॉप ऍक्ट. इफ बिझनेस प्रिमायसेस आर लोकेटेड विदिन म्युन्सिपल लिमिट देन शॉप ऍक्ट इज ऍप्लिकेबल. म्युन्सिपल जसं पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडर हद्दीत येणाऱ्या सगळ्यांना शॉप ऍक्ट ऍप्लिकेबल आहे असं मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या. ओके. म्हणजे म्युन्सिपालिटीच्या हद्दीत येणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रामध्ये शॉप ऍक्ट काढणं मॅन्डेटरी आहे. नेक्स्ट इफ बिझनेस प्रिमायसेस आर लोकेटेड इन ग्रामपंचायत. आता गावांमध्ये जर तुमचं शॉप तुम्ही उघडलं असेल तर शॉप पॅक काढायची गरज नाहीये, तर ग्रामपंचायतीचा दाखला घ्यायचा, एनओसी घ्यायची, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. म्हणजे काय, ग्रामपंचायत त्यांच्या लेटर हेडवरती लिहून देते हा व्यवसाय तुम्हाला करण्यामध्ये ग्रामपंचायतीची काहीही हरकत नाही. ओके. म्हणजे गावांमध्ये ग्रामपंचायतीची एनओसी, जिथे पुणे म्हणा किंवा कुठली म्युन्सिपालिटी नाहीये अशा ठिकाणी. ओके. इफ अन एस्टॅब्लिशमेंट हॅज एम्प्लॉयड 0 to 9 एम्प्लॉईज. बघा लक्ष द्या, जर एस्टॅब्लिशमेंट मध्ये 0 to 9 0 ते 9 पर्यंत कामगार कामाला ठेवलेले असतील तर शॉप पॅक्टचा फक्त इंटिमेशनला अप्लाय करायचंय, रजिस्ट्रेशनला नाही. म्हणजेच काय इंटिमेशनचा अर्थ काय तर कळवणे.
बॉम्बे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्टला तुम्ही हा व्यवसाय करता एवढं कळवायचंय, फक्त तेवढं इंटिमेट करायचंय. कुणी करायचंय? तर 0 ते 9 एम्प्लॉई असणाऱ्यांनी. ओके. आता मग 9 पेक्षा जास्ती एम्प्लॉई ज्यांच्याकडे आहेत त्यांनी काय करायचंय? तर प्रॉपर शॉप ऍक्टचं रजिस्ट्रेशन घ्यायचंय 9 पेक्षा जास्ती एम्प्लॉई असणाऱ्यांनी. ओके. If an establishment has already employed 0 to 9 employees and later if the employees exceed more than 9, then they will have to apply for shop act registration. ठीक आहे, आज मी व्यवसाय सुरू केला, माझ्याकडे आज 5-6च एम्प्लॉई होते, माझा व्यवसाय वाढत गेला, आता माझ्याकडे एम्प्लॉई मला 9 पेक्षा जास्ती ठेवायची गरज पडली. जेव्हा 9 पेक्षा कमी होते तेव्हा मी शॉप ऍक्ट इंटिमेशन घेतलं होतं, आता 9 पेक्षा जास्ती झाले, तर मी आता रजिस्ट्रेशन करू शकते का? तर येस. ज्या वेळेला तुमची एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्ती अगदी 1 जरी वाढली तरी शॉप ऍक्टचं रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्यायचंय. कळलंय सगळ्यांना? 9 परत रिपीट करू? ठीक आहे. 0 to 9 एम्प्लॉई असेल तर शॉप ऍक्टचं इंटिमेशन म्हणजे शॉप ऍक्टला तुम्हाला कळवायचं. ऑनलाईनच प्रोसेस आहेत सगळ्या, कुठेही जाऊन कळवायचं नाहीये. ऑनलाईन तुम्हाला तो फॉर्म आहे इंटिमेशनचा, तो भरायचा आहे. ओके. कोणी? ज्यांच्याकडे एम्प्लॉईची संख्या 9 पर्यंत आहे. ज्यांच्याकडे एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्त म्हणजे 10 किंवा तिथून पुढे कितीही आधीपासूनच असेल त्यांनी काढताना शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन घ्यायचंय, त्यांना इंटिमेशनची गरज नाही. पण आधी इंटिमेशन घेतलं होतं का? तर एम्प्लॉईची संख्या 10 पेक्षा कमी होती म्हणून, आणि आता माझ्याकडे एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्ती झाली आहे म्हणजे 10 पासून पुढे किती. ओके. झाली आहे, तर मी आता रजिस्ट्रेशन करू शकते का? तर डेफिनेटली रादर करायचंच. जरी इंटिमेशन असलं तरी आता काय करायचंय? रजिस्ट्रेशन करायचंय, कारण का एम्प्लॉईची संख्या 9 पेक्षा जास्त झाली. कळलंय सगळ्यांना? व्हेरी गुड. नाव शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन आता आपण बघितलंय. शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस इन महाराष्ट्र required important documents of the company as well as employer. ओके. डॉक्युमेंट्स लागतात कंपनीचे. प्रोप्रायटर ऑब्वियस, नुसतं कंपनी नाही, एम्प्लॉयर कोणीही, मग तो प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, तर त्यांचे डॉक्युमेंट्स काही जोडायला लागतात शॉप ऍक्टचं रजिस्ट्रेशन करायला. शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन चार्जेस ऑफ गव्हर्नमेंट फीज डिपेंड ऑन नंबर ऑफ एम्प्लॉईज अँड पिरियड अप्लाइड फॉर द शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शॉप ऍक्टचं रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे एम्प्लॉईची संख्या किती आहे आणि किती वर्षासाठी शॉप ऍक्ट तुम्हाला ऑप्शन देते. तुम्ही 1 वर्षासाठी रजिस्ट्रेशन करा, 3 वर्षासाठी करा, एटसेट्रा. एकदम 3 वर्षाचं पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, मग 3 वर्षात रिन्यू करायची गरज नाही. 3 वर्ष संपलं की ते रिन्यू करायला लागतं. तुम्ही 1 वर्षाचा काढलं की 1 वर्ष संपलं की ते रिन्यू करायला लागतं. फी मात्र डिपेंड आहे. कशी डिपेंड आहे? तर तुमच्याकडे असणाऱ्या एम्प्लॉईची संख्या आणि तुम्ही किती पिरियडसाठी अप्लाय करणार आहात त्यानुसार. येते लक्षात? एम्प्लॉईची संख्या आणि किती वर्षांसाठी अप्लाय करणार आहात त्याच्यावर तुमची फी डिपेंड करते. फॉर एस्टॅब्लिशमेंट कंपनी हॅव्हिंग एम्प्लॉईज बिलो 10 नीड नॉट टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. हा महत्वाचा मुद्दा आपण मगाशी बघितला होता की 10 पेक्षा कमी एम्प्लॉई असणाऱ्यांनी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय नाही करायचंय. ओके. However, such establishment need to give an intimation to jurisdiction about the number of employees, nature of business, and business start date and other such important details. जरी इंटिमेशन करायचं असेल तरी इंटिमेशन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्याकडे एम्प्लॉईची संख्या 9 पर्यंत आहे, तर 9 पर्यंत असलेल्या एम्प्लॉईची संख्या द्यायची आहे. तुमच्या कामाचं स्वरूप सांगायचंय, तुमचा व्यवसायाचं स्वरूप, कामाचं म्हणजे व्यवसायाचं स्वरूप काय ते सांगायचं आहे. देन स्टार्ट डेट, तुमची कंपनी कधी सुरू झाली आहे त्या तारखेची तारीख, आणि बाकीचे काही डिटेल्स आहेत. ओके. शॉप ऍक्ट रिन्युअल नीड टू बी कम्प्लिटेड विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ एक्सपायरी ऑफ ओरिजिनल शॉप ऍक्ट, एल्स लेट फी शॅल बी ऍप्लिकेबल. तुमचं शॉप ऍक्ट लायसन्स संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत, म्हणजे मी 1 वर्षाचं रजिस्ट्रेशन केलं असेल आणि माझं 1 वर्षाचं रजिस्ट्रेशन संपलं तर मला पुढच्या 30 दिवसाच्या पुढचं रिन्युअल करायचंय. जर माझ्याकडे 10 पेक्षा जास्ती एम्प्लॉई असतील तर. मग 10 पेक्षा कमी एम्प्लॉई असतील तर तुम्हाला काही रिन्युअल करायला लागतं का? तर नाही. शॉप ऍक्ट इंटिमेशन हे लाईफ लॉंग असतं.
त्याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. ओके, शॉप पॅक इंटिमेशनची व्हॅलिडिटी कशी राहणार आहे? लाईफ टाईम राहणार आहे. रजिस्ट्रेशन मात्र जेव्हा 9 पेक्षा जास्त एम्प्लॉई असतील तेव्हा रजिस्ट्रेशन मात्र तुम्हाला एक्सपायरी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत करायचंय. जर उशीर केला तर तुम्हाला लेट फी पडते. डॉक्युमेंट्स काय काय हवेत? आता शॉपॅकचं रजिस्ट्रेशन कुठून करू शकता? तर मी तुम्हाला साईटचं नाव वरती दिलंय, आपले सरकार. गुगलमध्ये जाऊन तुम्ही आपले सरकार सर्चमध्ये जरी टाकलं तरी ती साईट तुम्हाला दिसते. आपले सरकारवरती गेल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. पहिले तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करून घ्या आणि मग जनरेट करून झाल्यानंतर शॉपॅक रजिस्ट्रेशन टाईप करा, तिथे येतं सर्चमध्ये. ओके, तिथे तुम्हाला 2 ऑप्शन येतात, शॉपॅक इंटिमेशन आणि शॉपॅक रजिस्ट्रेशन. 10 पेक्षा कमी एम्प्लॉई असेल तर इंटिमेशनला क्लिक करा. 9 पेक्षा जास्त एम्प्लॉई असतील तर शॉपॅक रजिस्ट्रेशनला क्लिक करा. डॉक्युमेंट्स काय काय लागतात? आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला फिजिकली लागत नाही, सगळी प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ह्याच्या सॉफ्ट कॉपी लागतात. ओके, पीडीएफ फॉर्मॅट, जेपीजी फॉर्मॅट मध्ये ते अपलोड करता येतात. पण तयारी करायची, घेऊन काय काय बसायचंय? आधार कार्ड, प्रोपरायटर असेल तर प्रोपरायटरचं, पार्टनर असेल तर पार्टनरचं, डायरेक्टर असेल तर डायरेक्टरचं, कंपनी असेल तर डायरेक्टर, पार्टनरशिप किंवा एलएलपी साठी पार्टनर आणि प्रोपरायटरशिप साठी प्रोपरायटर. देन पॅन कार्ड ऑफ अ पर्सन अप्लाइंग, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर, ओटीपी येतात इथे व्हेरिफिकेशनसाठी. डिटेल्स ऑफ एम्प्लॉईज, तुमच्याकडे मेल कामगार किती आहेत, फिमेल कामगार किती आहेत, अदर मधले कामगार किती आहेत त्याचे डिटेल्स. नेचर ऑफ बिझनेस, तुमच्या व्यवसायाचं स्वरूप. इलेक्ट्रिसिटी बिल ऑफ प्रिमायसेस, हे ऍड्रेस प्रूफसाठी लागतं. रेंट अग्रीमेंट जर तुमचं भाड्याने असेल तर. लक्षात घ्या, अजून ह्याची माहिती मला तुम्हाला सांगायला आवडेल. लाईट बिल हे लागतंच, भाड्याने असू द्यात नाहीतर ओनरशिपचं असू द्यात. ओनरशिपला फक्त लाईट बिल चालेल, भाड्याने असेल तर लाईट बिल प्लस रेंट अग्रीमेंट लागेल. आता समजा तुम्ही भाड्याने पण घेतलं नाहीये, पण घर जर वडिलांच्या नावावरती आहे आणि वडिलांच्या नावावर घर असताना तुम्हाला मुलगा म्हणून व्यवसाय करायचा आहे, तर ऑबिव्हियस तुम्ही ना भाड्याने राहत आहात ना लाईट बिलावर तुमचं नाव आहे, तर ह्या केसमध्ये काय करता येईल? तर ह्या केसमध्ये वडिलांकडनं एका पेपरवरती एनओसी लिहून घ्यायची आहे, त्यांचा पॅन नंबर टाकायचा आहे, त्यांची सही करून घ्यायची आहे. म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच काय? माझ्या मुलाचं नाव हा माझ्या पत्त्यावरती हा व्यवसाय करण्यास माझी हरकत नाहीये. तो ह्या पत्त्यावरती वेगवेगळे रजिस्ट्रेशन, व्यवसायासाठी लागणारे वेगवेगळे रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. वडिलांचं पूर्ण नाव, पत्ता, सिग्नेचर मात्र त्या एनओसी वरती घ्यायची. ओके, ती एनओसी तुम्ही वापरू शकता. कंपनी असेल तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन आणि कंपनीचा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. पार्टनरशिपच्या केसमध्ये पार्टनरशिप डीड, एलएलपीच्या केसमध्ये एलएलपी अग्रीमेंट. आणि शॉपचा फोटो, ही तुम्हाला मी एक ऍडिशनल माहिती याच्यासाठी सांगते की शॉपचा फोटो म्हणजे तुम्ही जिथे दुकान टाकणार आहात तिथे बोर्ड. समजा तुमचं बोर्ड अजून झालं नसेल आणि अडलं असेल शॉप ऍक्ट लायसन्स काढायचं, तर अगदी बोर्डचा फोटो नसेल तरी हरकत नाही, पेन ब्रश मध्ये बोर्ड जनरेट करा आणि तो तुम्ही अटॅच करू शकता. आउट ऑफ वे आहे, मी तुम्हाला माहिती सांगण्याचं काम करते आहे, तर असं तुम्हाला करता येईल. खरं तर शॉपचा फोटोच लागतो, पण तेवढ्यासाठी शॉप ऍक्ट अडत असेल तर पेन ब्रशचा तुम्ही वापर करून तुमचा बोर्ड तयार करा आणि तो अटॅच करा. पण तो लागतो का? तर कंपल्सरी लागतो. ओके, फॉर्म्स. रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म ए आहे, फॉर्म बी तुम्हाला रिन्यू करायचा असेल तर आहे, आणि फॉर्म ई जो आहे तुम्हाला काही चेंजेस म्हणजे तुम्ही शॉपॅक रजिस्ट्रेशन केलंय, नंतर पत्ता बदलला, एम्प्लॉईची संख्या वाढली, कुठलेही बदल करायचे असतील तर फॉर्म ई भरायचा आहे. आय रिपीट, फॉर्म ए शॉपॅकचं रजिस्ट्रेशन करायला, फॉर्म बी शॉपॅक मध्ये तुम्हाला तुमचं रिन्यू करायला. ओके, शॉपॅक रिन्यू करायचं असेल तर फॉर्म बी, आणि काही चेंजेस करायचे असतील, तुमच्याकडनं शॉपॅक लायसन्स काढलं गेलंय आणि नंतर लक्षात आलं की काही बदल करायला हवे होते, तर तो बदल करू शकता का? तर फॉर्म ई भरून तुम्ही बदल निश्चित करू शकता. ओके, अंडरस्टूड? कळलं इथपर्यंत? एनी क्वेश्चन? परत एकदा मागची स्लाइड दाखवते. डॉक्युमेंट सगळ्यांना कळाले? तुम्हाला हवं असेल ह्याचे फोटो काढून घ्या. आपले सरकार म्हणजे या स्लाइडचा तुमच्याकडे एक स्क्रीनशॉट असू द्या, फोटो काढून घ्या. व्हेरी गुड. ठीक आहे, ठीक आहे. ओके, हे फॉर्म्स आहेत, याचा एक फोटो तुमच्याकडे असू द्या ना. रिन्युअल
एव्हरी पर्सन हॅज टू अप्लाय रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विदिन 15 डेज. 15 डेज होतं, 30 डेज पर्यंत चालतं. ओके. फॉर्म बी एव्हरी इयर. जर 1 वर्षाचं घेतलं असेल तर एव्हरी इयर, पण 3 वर्षाचं घेतलं असेल तुम्ही रजिस्ट्रेशन तर मग एव्हरी इयर करायची गरज नाहीये. तुम्ही 3 वर्षाचं रजिस्ट्रेशन 3 वर्ष संपल्यानंतर मात्र 30 दिवसाच्या तुम्हाला रिन्यू करून घ्यायचं आहे. ओके. आय रिपीट, वर्षाचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर वर्ष संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत रिन्यू करा. जर 3 वर्षाचं रजिस्ट्रेशन घेतलं असेल एकदम तर 3 वर्ष संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या आत रिन्यू करून घ्यायचंय. रिन्यू करताना फॉर्म नंबर बी करायचा. कळलंय? मस्त, ठीक आहे. कंडिशन्स आहेत काही. तुम्हाला मी म्हटलं होतं की शॉपॅक्टला रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. म्हणजे काय? तर अवर्स ऑफ ऑपरेशन, किती वेळ दुकान उघडं ठेवावं. तर काही बिझनेसेस महाराष्ट्रातले 24/7 म्हणजे 24 तास आणि 7 दिवस चालू ठेवू शकतात. जसं की मूव्ही थिएटर्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, मेडिकल प्रॅक्टिसेस आहेत आणि रिटेल आउटलेट्स, दुकानं. इथे तुम्ही अगदी 24 तास चालू ठेवले तरी ऑब्जेक्शन नाहीये. मात्र जिथे अल्कोहोल म्हणजे दारू किंवा सिगरेट विकणार असेल तिथे मात्र डेडलाईन्स आहेत टायमिंगच्या. जर तुम्ही एम्प्लॉईनी किती वेळ काम करावं, तर सलग 9 एम्प्लॉईनी एका दिवसात 9 तास काम करायचं आहे आणि आठवड्यामध्ये 48 अवर्स. एम्प्लॉईकडनं तुम्ही किती तास काम करून घेऊ शकता? तर दिवसात 9 तास जास्तीत जास्त काम करून घेऊ शकता आणि पूर्ण आठवड्यात 48 तास काम करून घेऊ शकता. जर त्याच्यापेक्षा जास्ती काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला डबल रेट ओव्हर टाइम पे करायचा. डबल रेट म्हणजे तासाचा रेट काढायचा. तर तासाचा रेट जर 60 रुपये येत असेल तर ओव्हर टाइमला तोच तासाचा रेट 120 रुपये द्यायचा. हा नियम आहे. आता मी तुम्हाला एक इंटिमेशन आहे माझ्याकडे लेटेस्ट काढलेलं, ते तुम्हाला मी त्याची कॉपी दाखवते. 2 मिनिटं मी हा शेअर बदलते आहे. शॉपॅक्ट इंटिमेशनचा फॉर्म तुम्हाला एक सांगण्याचा राहिलाय. ए हा जसा रजिस्ट्रेशनचा आहे, तर ज्यांच्याकडे एम्प्लॉईची संख्या 0 ते 9 आहे त्यांनी शॉपॅक्ट इंटिमेशन करायचं आहे. आणि शॉपॅक्ट इंटिमेशनचा फॉर्म आहे फॉर्म एफ. बघा, ह्यात सूचना दिल्याची पावती म्हणजे इंटिमेट, हे इंटिमेशन आहे, सूचना दिल्याची पावती. बघा, पावतीचा क्रमांक आहे, सूचना दिल्याचा, अर्जाचा क्रमांक आहे, तुम्ही जो फॉर्म एफ मध्ये अर्ज केला होता त्या अर्जाचा आयडी क्रमांक आहे, आस्थापनेचं नाव, तुमच्या बिझनेसचं नाव, इथलं बिझनेसचं नाव दिसते आपल्याला IRPC इंडिया, कामगारांची संख्या, त्यांनी कुणीही कामगार अजून ठेवले नाहीये म्हणून सगळीकडे 0 आली आहे. जर कामगार ठेवले असतील तर पुरुष किती ठेवले, स्त्रिया किती ठेवल्यात, इतर किती ठेवलेत हे तुम्हाला आकडे टाकायचे. मालकाचे नाव तेजस हनुमंत खरात, आस्थापनेचा पत्ता म्हणजे जिथे तुमचं ऑफिस आहे तो ऑफिसचा ऍड्रेस, प्लेस ऑफ बिझनेस म्हणतात त्याला. ह्याचा ऑफकोर्स आपण पुरावे जोडलेले आहेत, नावाचा पुरावा, बिझनेसच्या नावाचा पुरावा, काय म्हणतात तेजस म्हणजे ओनर आहे त्यांचा आधार कार्ड, बिझनेस जो करणार आहे तिथला रेंट अग्रीमेंट किंवा लाईट बिल हा पुरावा. ओके. त्यानंतर व्यवसायाचं स्वरूप, कोचिंग क्लासेस, ते काय घेतात तर कोचिंग क्लासेस घेतात. ओके. त्या सगळ्याचे पुरावे आपण जोडलेले असतात. आपल्या व्यवसायाच्या स्वरूपाचा पुरावा येत नाही पण जागेचा पुरावा येतो. आणि जो जे तेजस हनुमंत खरात आहेत त्यांचा, आणि व्यवसायाचा म्हणजे IRPCचा पुरावा म्हणजे तुमचा बोर्ड. ओके. तुम्ही व्यवसाय करताय त्याचा बोर्ड जो आपण अटॅच करतो. ओके. तर हे सगळे पुरावे म्हणजेच आपले डॉक्युमेंट्स, हे अटॅच केलं तुम्हाला शॉपॅक्ट इंटिमेशनची पावती, ही लाईफ टाईम आहे, ह्याला रिन्युअलची गरज नाही. सूचना दिल्याची पावती वन्स तुम्ही काढल्यानंतर परत ही रिन्यू करायची गरज नाही. तुम्ही इथं बघत असाल तर फी पे केली आहे 23 रुपये 60 पैसे, साधारणतः 24 रुपये आपले फी जाते. ओके. फक्त इंटिमेशनची फी आहे 24 रुपये. तुमच्यासाठी हा एक ऑप्शन असतो, तुम्ही लोकांना हे काढून देतात. शॉपॅक्ट इंटिमेशन तुम्ही सहज घर बसल्या करू शकता, ज्याच्यामधून तुम्ही फी 560 ते 700 रुपये हे इंटिमेशन काढून देण्याची सुद्धा फी घेतली जाते. आज आपण इथे थांबूयात. लवकरच नवीन आपण सेशन घेऊन येऊ ज्यात तुम्हाला शॉपॅक्ट लायसन्स कसं काढायचंय ते आपण शिकूयात. कसं वाटलं? सगळ्यांना कळालंय, समजलंय? इंटिमेशन शॉपॅक्ट का काढायचं मुळात समजलंय सगळ्यांना? अच्छा, पहिल्यांदाच समजलं. होय, पण समजलं ना. आता तुम्ही शिकताय, तुम्ही खूप खूप अर्ली एजला, लवकरच्या एजला तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकतात. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष व्यवसाय करायला लागाल तेव्हा ह्या सगळ्या माहिती सकटच तुम्ही व्यवसाय करायला लागणार आहात.
नंतर तुम्हाला ह्याला त्याला विचारून 4 गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, कारण का तुम्ही खूप लवकरच्या स्टेजला हे सगळंच नॉलेज घेत आहात. ओके. सो असंच आपण वेगवेगळ्या बघणार आहोत. आजसाठी थांबूयात.